महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही बंधू एकत्र यावेत अशा चर्चा झाल्या, अशा मागणी सुद्धा करून झाली। मात्र यापूर्वी स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून त्या संदर्भात कधी सुद्धा सकारात्मक सूर आलेला नव्हता। पण आता दोन्ही बंधूंनी महाराष्ट्र हिताच्या मुद्द्यावरून युतीचे स्पष्ट संकेत दिलेत। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये। मी आज सांगतो, ठीक आहे, भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला। अखेर 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी साथ घालताच उद्धव ठाकरेंनीही तातडीनं प्रतिसाद दिला। महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय, तर उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे। राज ठाकरे म्हणालेत, आमच्यातली भांडणं आणि वाद किरकोळ, महाराष्ट्र खूप मोठा। तर उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं मी देखील आवाहन करतो। राज ठाकरे म्हणतात, एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण गोष्ट नाही। तर उद्धव ठाकरे म्हणतात, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे। राज ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला मला अडचण नव्हती। तर उद्धव ठाकरे म्हणतात, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच ती मी मिटवून टाकली, चला। राज ठाकरे म्हणतात, माझ्यासोबत काम करायची समोरच्यांची इच्छा आहे का? महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपासोबत जायचं की माझ्यासोबत हे ठरवा। कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। तुम्ही ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, ठीक आहे, भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला। पण पहिले हे ठरवा। राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दर्शवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती सांगितल्यात। माझ्यासोबत यायचं असेल तर मग शिंदे सेना आणि भाजपला सोडा, असं उद्धव यांनी राज यांना अप्रत्यक्षपणे सुचवलंय। गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज यांची भेट झाली होती। तर 2च दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे प्रमुखांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते। उद्धव यांनी केलेल्या विधानाला याच भेटीगाठींचा संदर्भ आहे। तर आधी पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नको। महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्या पंक्तीला मी बसणार नाही, हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। माननीय उद्धवजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत, महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं करतायत। अशा लोकांच्या पंगतीला मी बसणार नाही। महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू। तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना।
तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेना बोलायला हे चुकीचं केलं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत. असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचा काय नाही बोलवायचा आमचा विषय आहे. महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्याशी संबंध ठेवणार नाही हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे युती करायची असेल तर भाजप आणि शिंदे यांच्याशी संबंध तोडावे लागतील, असंच उद्धव ठाकरे यांनी सुचवलंय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात युती होईल का याबाबतची उत्सुकता आता ताणली गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. प्रत्यक्षात युती होईल का हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कळेल. मात्र जर ही युती झाली तर त्याचे परिणाम नेमके काय असतील त्याही विषयी बोलावं लागणार आहे. त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पाहूया. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळालंय, मात्र या यशाचा फटका दोन्ही ठाकरेंना बसलाय. परिणामी ठाकरे ब्रँडचं काय होणार अशा चर्चा सुरू झाल्यात. मात्र खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? ठाकरे एकत्र आल्यास राजकारणात काय परिणाम जाणवणार, जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून. ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड. राज आणि उद्धव ठाकरे हे चुलत बंधूंबरोबरच मावस भावंडही आहेत. मात्र हाच ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आला. त्यामुळे हा ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 2014 मध्ये सर्वाधिक 63 आमदार विजयी झाले, तर राज ठाकरेंच्या नेतृत्वात 2009 मध्ये सर्वाधिक 13 आमदार विजयी झाले. उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 56 वरून 20 वर आलं, तर राज ठाकरेंच्या आमदारांचं संख्याबळ 1 वरून 0 वर आलं. मनसेमुळे अनेक मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसला. अनेक मतदारसंघात मनसे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. वरळीमधून आदित्य ठाकरे कमी फरकानं विजयी झाले, तर माहीममधून अमित राज ठाकरे पराभूत झाले. मूळ शिवसेना पक्ष ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे आला, तर एकही आमदार नसल्यानं मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला. महाराष्ट्रात जी काही परिस्थिती राजकीय निर्माण झालेली आहे, मराठी लोकांवरती अत्याचार होऊन राहिलेले आहे, कुठेतरी हिंदीची सक्ती लादल्या जात आहे, गुजराती लोकांकडनं परप्रांतीयांकडनं आपल्यावर अतिक्रमण होऊन राहिलेलं आहे. हा सगळा जर प्रकार अतिक्रमण जर थांबवायचं असेल तर दोन जे मराठी लोकांसाठी भांडणारे जे आता अस्तित्वात असलेले दोन शक्ती आहेत, मी तरी मानतो दोन शक्ती आहे, एक माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब, दोघांची भूमिका मराठीचीच आहे. तर का नव्हे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र पुढे न्यावं. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी ते सगळ्या थराला जाऊन त्यांनी कितीतरी वेळेला आपला स्वतःसाठी कमीपणा पण घेतला आणि पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी आजपर्यंत कायम भूमिका घेतली. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी दोन ठाकरे जर का एकत्र येत असतील तर ते स्वागतार्ह आहे. एकत्र यावं दोघांनी, कारण आपल्या मराठीसाठी एकत्र यावं, महाराष्ट्रासाठी एकत्र यावं. कारण आजकाल मराठी भाषेला दर्जा नाही, तेच आपले राज ठाकरे जिथे जातील तिथं मराठीसाठी बोलतात. हे जर उद्या एकत्र आले, दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल, कुठेतरी मराठी माणसाला फायदा होईल. मला असं वाटतं की दोघं एकत्र आले पाहिजे, कारण की त्याच्याने काय होईल, मराठी माणसांना आपले हे दोघेच आहेत जे सपोर्ट करतात आहेत, बाकीचं कोण एवढा मराठी माणसाला सपोर्ट पण करत नाही. दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसाला कुठेतरी सपोर्ट केलाच पाहिजे, तर मराठी माणूस पुढे जाणार. महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आला. भवियात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अवघ्या 20 जागा निवडून आल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला भोपळाही फोडता आलेला नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी परिस्थिती आहे. जर दोघे भाऊ एकत्र आले तर नवं गणित निर्माण होऊ शकतं. मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल. मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल. राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते.
विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो. राज ठाकरे यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळेल. शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो. महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे. आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन. महाविकास आघाडीबरोबर काय झालं? युती केली. शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही. आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या युती आणि आघाड्या बघायला मिळाल्या. मात्र उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिलेत. परिणामी या वादात दोघांचंही सैन्य गारद झालंय. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का? शिवसेनेचे वाघ असलेल्या बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले हे बछडे एकत्र डरकाळी फोडणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.